आगमनकालातील दुसरा रविवार. आजच्या मिसाचे हेतू: जॉना व नाझरेथ बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, गिलरॉय बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, फादर सॅबी व जुरान कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार लुसी व एडवर्ड कोरिया, रेंडॉल पाटील यांच्या आत्म्यासाठी देणार पिंकी रेंडॉल पाटील, रोजमेरी व जॉकी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस, तेरेजिन व मनवेल गुन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार एडवर्ड मनवेल गुन्साल्विस, फ्रान्सिस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार लॉरेटा फ्रान्सिस बोर्जिस, मार्कुस मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मॅथ्यू बेंजामिन रॉड्रिग्स यांच्या आत्म्यासाठी देणार सुजाता मॅथ्यू रॉड्रिग्स, रेमन अंतोनून यांच्या आत्म्यासाठी देणार लेन्सन नुनीस, इजाबेल जुरान कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार लुसी व एडवर्ड कोरिया, आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड नुनीस, फादर निकलस व फादर बोना परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार परेरा कुटुंबीय, टेसी जुरान बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार प्रबोधिनी बोईर, परमेश्वराच्या मर्यामातेच्या आभारास्तव देणार ॲरॉन आबोस्टा व कुटुंबीय, मेरी रॅन्सम आबोस्टा व कुटुंबीय यांनी पुढील व्यक्तींच्या आत्म्यासाठी मिसा भेटविल्या आहेत: डॉरिस आंबोस्टा, विल्यम आंबोस्टा, झिनिटा व जो डायस, आयवी भास्कर नावियार, मॅटिल्डा जॉर्ज सराव, लिली व क्लेरा गोम्स, बर्नार्ड ॲल्डिना व जो संपाय, मॉनिका व लुकस आंबोस्टा, फ्रान्सिस व ॲनी आंबोस्टा, जॉन मनू मुनीस, रोजमरी मनू व कैतान मुनीस, एडवर्ड व तेरेजा नून, पेद्रू व दुमा घोसाल, कार्मेल फर्नांडिस, फादर सायमन बोर्जिस, मायकल बोर्जिस, मारिया व इग्नेशियस बोर्जिस, ॲग्नेस व जॉर्ज बोर्जिस, तेरेजा व लोरेन्स गर्शी, रोजमेरी व जॉकी फर्नांडिस, हिलरी मेंडोन्सा, सिसिलिया रुडॉल्फ मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, सिंथिया नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार क्लेर व मार्क नुनीस, डेनिस परेरा व डेलिन्सन ग्रेगरी ग्रेसियस यांच्या आत्म्यासाठी देणार बेरल ग्रेगरी ग्रेसियस, मदल्यान व सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, रोजमेरी पीटर मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार जुली नुनीस, आई वडील भाऊ जेरोलिन व अलोमा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, नाझरेथ व अंतोनिया परेरा व परेरा कुटुंबातील सर्व मृत आत्म्यासाठी देणार अनामिक, जेकब मार्ता व ॲग्नेस कोटस व कोटस कुटुंबातील सर्व मृत आत्म्यासाठी देणार अनामिक, मनवेल व तेरेजिन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार अनिता विठ्ठल गोन्साल्विस, आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा डिसोजा, आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार मॅटिल्डा मेंडोन्सा, रोजमेरी पीटर मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, सिसिलिया रुडॉल्फ मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार डेनिस मुनीस, वेलेनकनी माऊलीचे व परमेश्वराच्या आभारास्तव देणार ऑल्विन निकलस नुनीस, ॲग्नेस व जॉर्ज बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार सिलिना सायमन गलबाव, मारिया व इग्नेशियस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार सिलिना सायमन गलबाव, मायकल बोर्जिस व फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार सिलिना सायमन गलबाव, तेरेजा ग्रेसियस व रोजमरी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार सिलिना सायमन गलबाव, हिलरी मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार सिलिना सायमन गलबाव, क्लेमेंट क्लॅविन व मार्था नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, क्लेमेंट क्लॅविन व मार्था नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कॅरल सुवर्णा, डायगो व मदल्यान गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार लिरिल गोन्साल्विस, वाढदिवसानिमित्त परमेश्वराच्या व माऊलीच्या आभारास्तव देणार रुडॉल्फ फर्नांडिस, स्टीफन बेलेन व तेरेजिन अंतोन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, दफनभूमीतील सर्व मृत आत्म्यासाठी देणार अनामिक, मदल्यान मतेस फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मर्सेलिन मिरांडा, बेलेनमारी व वेलेनकनी माऊलीच्या आभारास्तव देणार अल्फॉन्सो शेल्डन डिसोजा, फ्रान्सिस व त्रिजा डिसोजा व कुटुंबातील सर्व मृत आत्म्यासाठी देणार अल्फॉन्सो शेल्डन डिसोजा,
सिसिलिया रुडॉल्फ मोनिस यांच्या आत्म्यासाठी देणार जस्टिना ट्रेवर गोन्साल्विस. सिसिलिया रुडॉल्फ मोनिस यांच्या आत्म्यासाठी देणार अतोन व जायपिन नुनिस. वेलेंटन डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार अर्शला डिसोजा. संतान जाव अतू मनू जोस्पिन सिसिलिया दानियल यांच्या आत्म्यासाठी देणार फ्रान्सिस ग्रेसियस. वेलनकनी माऊलीच्या आभारास्तव देणार जुली मायकल मेंडोन्सा. मायकल इनास मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. बेलियन माऊली व परमेश्वराच्या आभारास्तव देणार फर्डिनंड रेमंड नून. रेमंड अतू नून यांच्या आत्म्यासाठी देणार नोएला रेमंड नून. दफनभूमीतील सर्व मृत आत्म्यासाठी देणार फर्डिनंड रेमंड नून. रेनॉल्ड शांती व नवीन यांच्या आत्म्यासाठी देणार ॲनेट. परमेश्वराच्या पवित्र मरेच्या आभारास्तव देणार ॲनेट. डेनिस परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. वाढदिवसानिमित्त परमेश्वराच्या पवित्र मरेच्या आभारास्तव देणार जेडन जॅक्सन कोरिया. क्रमांक 246 उठा प्रभूचे स्वागत करण्या. कडवे क्रमांक 2. प्रभुभोजनात सहभागी झालेल्या आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत.
आज आपण आगमन कालातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. हे शब्द वारंवार आपल्या कानावर पडत आहेत. आपण आपले अंतःकरण शुद्ध ठेवावे, परमेश्वराचे भय धरावे, सर्वकालिक जीवनाची आशा धरावी. यासाठी पश्चाताप हा एकच मार्ग आहे. कळत नकळत आपल्या हातून दुष्टकर्म होतात. पापांचा भार वाढतो. अशा वेळेला आपण परमेश्वरापासून दूर जातो. आपणा सर्वांना परमेश्वराठायी एकत्र करण्यासाठी प्रभू येशू येणार आहे. म्हणून पश्चातापी अंतःकरणाने आपण या सर्व समर्पणाच्या विधीमध्ये सहभागी होऊया. बंधू भगिनींनो, आपण मिसाचे जे हेतू वाचलेले आहेत त्या हेतूबरोबर पुढील व्यक्ती वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागूया. जेडन जॅक्सन कोरिया, प्लसिटा शेल्डन डिसूजा, विजय मॅन्युएल मुनिस, मॅन्युएल गुस्तिन नोनेस. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. बंधू भगिनींनो, आपण ह्या आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करीत असताना गेल्या रविवारी आपण आशेची मेणबत्ती लावलेली होती. आज आपण शांतीची मेणबत्ती लावणार आहोत. आणि ह्या पवित्र मिस्सेमध्ये विशेष करून आपण शांतीसाठी, आपल्या वैयक्तिक शांतीसाठी, कौटुंबिक शांतीसाठी, सामाजिक शांतीसाठी आपण याचना करणार आहोत. आणि त्याविषयी यशाया संदेष्टा 9व्या अध्यायात 6व्या ओवीमध्ये म्हणत आहे, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. हे स्वर्गीय पित्या, तूच आमचा शांतीदाता आहेस. तुझ्या ठायी शांतीचा उगम आहे. तुझी शांती मौल्यवान आहे, जी जगात कुठेही मिळणार नाही. त्याच शांतीचे दान घेऊन तू येशूला आम्हामध्ये पाठवलेस. आगमन काळातील ह्या दुसऱ्या मेणबत्तीच्या प्रकाशाने अखिल जगातील अन्याय व अशांती नाहीशी कर व तुझी शांती प्रस्थापित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आता आपण जांभळ्या रंगाची दुसरी मेणबत्ती प्रज्वलित करणार आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत, म्हणून आपण आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, ख्रिस्ताच्या स्वागतासाठी आम्हाला सिद्ध कर. त्याच्या स्वागताआड येणाऱ्या सर्व गोष्टी दूर कर. ख्रिस्त जेव्हा आपल्या वैभवाने पुन्हा येईल तेव्हा त्याच्या ज्ञानात सहभागी होण्यास व त्याच्याशी एकरूप होण्यास आम्हाला पात्र कर. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. इशायाच्या बंधूला घुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पनाचा आणि सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. परमेश्वराचे भय धरण्यात त्याला आनंद वाटेल. तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो न्याय देणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थेने करील. पृथ्वीवरील दिनांच्या वादाचा यथार्थ निर्णय देईल. तो आपल्या मुखरूप नेत्राने पृथ्वीचे तारण करील. आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार करील. धार्मिकता त्याचे वेष्टन आणि सत्यता त्याचे कंबरबंद होईल. लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल. वासरू, तरुण सिंह आणि पुष्ट बैल एकत्र राहतील. लहान मूल त्यांना हाकील. गाय आणि अस्वल एकत्र चरतील. त्यांचे बच्चे एकत्र बसतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तान्हे बाल नागाच्या बिळाजवळ खेळेल. थान तुटे मूल फुरजाच्या बुबुलाला हात लावील. माझ्या पवित्र डोंगरावर ती कुठेही उपद्रव देणार नाहीत किंवा नासधूस करणार नाहीत. कारण सागर जसा जलपुळा आहे, तशी पृथ्वी परमेश्वराच्या ज्ञानाने परिपूर्ण होईल. त्या समयी असे होईल की राष्ट्रांकरिता ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या घुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील. त्यांचे निवासस्थान गौरवयुक्त होईल. हा प्रभूचा शब्द.
संत पौलाने रोमकरास लिहिलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, धीराच्या आणि शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी, म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले. आत्ता तुम्ही एकमताने आणि एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा, जो पिता आणि देव, त्यांचा गौरव करावा म्हणून धीर आणि उत्तेजन देणारा देव असे करो की ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे, म्हणून देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. कारण मी असे म्हणतो की देवाच्या सत्याकरिता ख्रिस्त सुता झालेल्या लोकांचा सेवक झाला, अशासाठी की पूर्वजांनी दिलेली अभिवचने त्यांनी निश्चित करावी आणि परराष्ट्रीयांनी त्यांच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की, म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन आणि तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. त्या काळी बाप्तिस्मा करणारा योहान उदयास आला आणि यहुदियांच्या रानावनात उपदेश करू लागला, पापाबद्दल पश्चाताप करा, कारण स्वर्गराज्य जवळ आले आहे. ज्याच्या विषयी प्रवक्ता यशिया बोलला होता तो हाच. तो म्हणाला होता, रानावनात कोणीतरी घोषणा करीत आहे, प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा. योहान उंटाच्या केसाचे कपडे घाली, त्याच्या कमरेला चामड्याचा पट्टा असे. रानमध आणि टोळ यावर तो निर्वाह करी. येरुशलेम, सारा यहुदिया आणि यार्देन नदीच्या आसपासचा प्रदेश यातले लोक त्याच्याकडे लोटू लागले. ते आपली पापे पदरी घेत आणि त्याच्या करवी यार्देन नदीत बाप्तिस्मा घेत. परंतु अनेक परुषी आणि सदुकी बाप्तिस्मा घेण्याकरिता आपल्याकडे येत असलेले पाहून योहान त्यांना म्हणाला, अहो सर्पाच्या पिल्लांनो, देवाचा कोप होणार तेव्हा त्यातून तुमची सुटका होईल असे तुम्हाला कुणी सांगितले? तुम्ही आपल्या
पातकांचा त्याग केला आहे असे आपल्या करणीने सिद्ध करा. अब्राहम आमचा पूर्वज आहे असे म्हणायचा विचार करू नका. मी सांगतो की अब्राहमासाठी देव या दगडातून संतती निर्माण करू शकेल. वृक्षाच्या मुळावर आता कुऱ्हाड रोखलेली आहे. चांगले फळ न देणारे एकूण एक झाड तोडून अग्नीत टाकले जाईल. तुम्ही पश्चाताप केला नाही आहे हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. पण माझ्यानंतर येणारा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याची पादत्राणे वाहून न्यायची माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील. खळ्यावरले धान्य पाखडून गहू आपल्या कोठारात साठविण्याकरिता तो सूप घेऊन तयार आहे. पण भुस्सा तो न भिजणाऱ्या अग्नीने जाळून टाकेल. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभु येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. बंधू भगिनीनो, आपण ह्या जगात वावरत असताना अनेक ज्या घडामोडी आपल्या वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात घडत आहेत, त्याद्वारे आपल्याला जणू काही एक अशांतीचं वातावरण आपल्याला अनुभवास आलेलं आहे किंवा येत आहे. अशाच तऱ्हेनं प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात येण्या अगोदर 2000 वर्षापूर्वी अगोदरची गोष्ट आहे, किंवा प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी आला होता. मात्र यशाया संदेष्टानं ह्या गोष्टींविषयी सांगितलेलं होतं की ह्या भूतलावर कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल, त्याचे नाव इमॅन्युअल असेल, म्हणजेच देव आपल्याबरोबर. आणि हा देव आपला तारणारा असेल. एवढंच नाही तर आजच्या शुभवर्तमानात देखील आपण पाहिलेलं आहे की यशाया संदेष्टानं भाकीत सांगितलेली होती. त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात येणार आहे, त्याची तयारी करण्यासाठी अग्रदूत येणार आहे, आणि तो म्हणजे योहान किंवा जॉन द बॅप्टिस्ट. आणि त्याच्याविषयी सांगितलेलं आहे, रानावनात कुणीतरी घोषणा करीत आहे, प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा. योहान उंटाच्या केसाचे कपडे घाली आणि मग त्याचं खाणं पिणं अगदी साधं होतं. तो अरण्यात असताना तो रानमध आणि टोळ ह्यावर आपली उपजीविका भागवीत असे. आणि अशा तऱ्हेनं आपणास माहीत आहे की योहानाने प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी आला होता, त्याच्या अगोदर त्याने ह्याविषयी असं जीवन जगलेला होता. आणि तो अरण्यामध्ये लोकांना बाप्तिस्मा देत होता, किंवा पश्चाताप करा ही घोषणा करून त्यांना बाप्तिस्मा देत होता. आणि ह्याविषयी आपल्याला जो प्रभू येशू ख्रिस्त जो 2000 वर्षापूर्वी आला होता, त्याविषयी आपल्याला मिखाच्या पुस्तकात देखील सांगितलेलं आहे की त्याचा जन्म बेथलेमात होणार आहे. आणि त्याविषयी सांगितलेलं होतं की हे बेथलेमा, तू यहुद्यामध्ये मुळीच कनिष्ठ नाही आहेस, मुळीच लहान नाही आहेस. म्हणजे बेथलेम हे एक महान शहर आहे की ज्याच्यातून हा शांती देणारा किंवा शांतीसाठी कार्य करणारा देवाचा पुत्र इमॅन्युअल आपल्याला अनुभवास येणार आहे. आणि तो जेव्हा येईल तेव्हा काय असेल की एखाद्या झाडाचा बुंधला तुटलेला आहे, परंतु त्याला पालवी फुटेल आणि त्याला
मुलं फुटणार की ज्याद्वारे त्याला फळ देखील येतील. आणि अशा तऱ्हेनं प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आलेला होता, तो न्याय देण्यासाठी आलेला होता किंवा न्याय करण्यासाठी आलेला होता. त्याचबरोबर आपल्याला जी परिस्थिती सांगितलेली आहे, लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू, तरुण सिंह आणि पुष्ट बैल एकत्र राहतील, लहान मूल त्याला हाकील, गाय आणि अस्वल एकत्र चरतील. अशा तऱ्हेनं प्रिय बंधू भगिनींनो, ही कठीण सिच्युएशन आहे की आपण वाघाला आणि कोकराला एकत्र पाहू, तर म्हणजेच एक प्रकारचं शांतीचं वातावरण त्या ठिकाणी असेल. आणि अशी परिस्थिती आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात जेव्हा त्याचा जन्म झाला, तेव्हा ह्या शांतीविषयी दूतांनी गायन गायलेलं होतं. जेव्हा बाळाचा जन्म गव्हाणीत झाला, तेव्हा दूतांनी गीत गायले की स्वर्गात आणि पृथ्वीवर शांती असो. आणि अशा तऱ्हेनं प्रिय बंधू भगिनींनो, हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात 2000 वर्षापूर्वी आला होता आणि त्याने शांतीसाठी कार्य केलेलं आहे. आणि हे कार्य करीत असताना आपण शुभवर्तमान जे ऐकलेलं आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त कार्य करीत असताना जे शास्त्री आणि परुषी लोक होते, ते त्यांच्याच नादामध्ये होते. त्यांचे विचार हे वाईट विचार होते. त्यांच्या कार्यामध्ये त्यांना जो देवाचा शब्द माहीत होता, तो कुठे दिसून येत नव्हता. आणि म्हणूनच सांगितलेलं आहे की अहो सर्पाच्या पिल्लांनो, देवाचा कोप होणार तेव्हा तुमची सुटका होईल, असे तुम्हाला कोणी सांगितले? आणि हे शास्त्री आणि परुषी योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी जात होते, परंतु त्यांच्यामध्ये पश्चाताप नव्हता. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आजची जी तिन्ही वाचनं ऐकलेली आहेत, त्यामध्ये पश्चाताप करा किंवा परिवर्तनासाठी आपण कार्यरत असायला हवं. एक उदाहरण देऊ इच्छितो की एक माणूस होता, त्याने एक तो कलाकार होता किंवा शिल्पकार होता. तर त्याने एक मोठा असा दगड क्रेनने आपल्या कंपाऊंडमध्ये किंवा आपल्या गार्डनमध्ये आणून ठेवला. आणि एवढा भला मोठा दगड पाहून लोक विचार करत होते की हे काय आहे, ह्याने हे का केलेलं आहे. आणि मग ह्या दगडावर तो रोज आपली चिनी आणि आपली हातोडी घेऊन ती तोडत होता. आणि बरेच महिने उलटून गेल्यानंतर त्या ठिकाणी एक सुंदर अशी कला आकृती निर्माण झाली. आणि मग जे लोक वेगवेगळे प्रश्न विचारत होते, ते त्या कलाकाराला विचारतात की तुला माहीत होतं का की हे त्याच्यामध्ये आहे? आणि तो माणूस शिल्पकार हास्यस्मित करून म्हणाला की होय, मला माहीत होतं. मी फक्त त्या दगडावर मी फक्त काम करत गेलो आणि त्याच्यातून ही मूर्ती किंवा ही कला बाहेर पडलेली आहे. आणि अशा तऱ्हेनं प्रिय बंधू भगिनींनो, ह्या जगात आपण देखील जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवूया की परमेश्वरानं आपल्याला निर्माण केलेलं आहे त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे. आणि आपण ह्या जगात जीवन जगत असताना आपण स्वतःचं जर मननचिंतन केलं स्वतःच्या जीवनावर, तर आपल्याला जाणवेल का की आपण परमेश्वराच्या प्रतिरूपाप्रमाणे परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगत आहोत का? परमेश्वरानं ह्या जगात आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठविले आणि त्याने ह्या जगामध्ये देवराज्याची घोषणा केली की ज्या ठिकाणी प्रेम, दया, क्षमा, शांती, ऐक्य असेल, अशा देवराज्याची त्याने घोषणा केली आणि ते देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी आपलं जीवन त्याने समर्पित केलेलं आहे. होय प्रिय बंधू भगिनींनो, आपण ह्या जगामध्ये जीवन जगत असताना हे जे आपण परमेश्वराच्या प्रतिरूपाप्रमाणे आपल्याला ह्या जगात पाठविलेलं आहे, कदाचित ह्या जगामध्ये वावरत असताना जणू काही एखाद्या दगडावर किंवा एखाद्या
मूर्तीवर वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषणमुळे बरेचसे म्हणजे थर चढलेले असतात. त्याचप्रमाणे कदाचित आपल्याला देखील तसं आपलं जीवन असेल आणि त्यासाठी आपण आत्मपरीक्षण करणं हे महत्त्वाचं आहे. आपले विचार शुद्ध आहेत का? आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहोत का? परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपण जीवन जगत आहोत का? परमेश्वराच्या आज्ञेचं आपण पालन करत आहोत का? किंवा आपण देवाच्या गोष्टीकडे अधिक आकर्षिले जात आहोत की जगातील गोष्टीकडे आकर्षिले जात आहोत? आपल्याकडून अधिकाधिक देवाच्या गोष्टी होत आहेत की आपल्या विचारामध्ये, आपल्या शब्दामध्ये, आपल्या कृतीमध्ये, आपल्या आचरणामध्ये स्वार्थीपणा आहे किंवा कुविचार आहेत? तर अशा तऱ्हेनं प्रिय बंधू भगिनींनो, ह्या जुबली वर्षामध्ये आपल्याला आणखी एक आगमन काळाची देणगी लाभलेली आहे की ज्यामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी आला होता आणि तो पुन्हा येणार आहे. त्याच्या स्वागताची तयारी करण्यासाठी आपल्याला जी संधी लाभलेली आहे, ह्या स्वागताची तयारी स्वीकारत असताना आपण ह्या आगमन काळाची किंवा प्रभू येशू ख्रिस्ताची पुन्हा येण्याची जी पुन्हा येणार आहे तो दिवस, ती वेळ, ती घटका आपणास ठाऊक नाही. परंतु आपण पश्चाताप करायला हवा. आपण परमेश्वराच्या अधिक जवळ यायला हवं. म्हणून आपण काय करायला हवं? विशेष करून आज आपण शांतीची मेणबत्ती लावलेली आहे. आपल्या शब्दामध्ये, आपल्या कृतीमध्ये, आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या आचरणामध्ये शांती अधिकाधिक आपण अनुभवायला हवी. म्हणून ह्या पवित्र मिसेमध्ये आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आमेन. पान क्रमांक 3, नायसियन श्रद्धा प्रकटन. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवासाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले. तो दुर्गांत उतरला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जिवंताचा त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा यांच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र यांच्या समवेत त्याला बसतात आणि गौरवितात. तो संदेशांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक प्रेषित या ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन त्याची मी वाट पाहतो. आमेन. विश्वासी लोकांची प्रार्थना. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराच्या कृपेवर आणि करुणेवर पूर्ण विश्वास ठेवून आपण आपल्या विनंत्या सादर करूया. आपले उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. म्हणा, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले पोप लिओ, आर्चबिशप जॉन रॉड्रिक्स, सर्व धर्मगुरू आणि वदस्थ यांनी श्रद्धावंतांना प्रभू कृपेचा सत्कार व्हावा यासाठी पश्चातापाचा मार्ग अवलंबन करिता
प्रोत्साहन व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सामान्य जनतेचे होणारे शोषण थांबून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी नेहमी पुढाकार घ्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे दुसऱ्यांना फसवत आहेत, वाईट मार्गाने धनसंचय करत आहेत आणि इतरांचा सूट घेण्यासाठी नियोजन करत आहेत, अशा सर्वांचे हृदय परिवर्तन होऊन ते सत्याच्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या कुटुंबातील, धर्मग्रामातील व सुधीस्थानातील मूर्त व्यक्तींना त्याच्या अपराधांची क्षमा मिळावी आणि त्यांना प्रभूच्या गौरवात सहभागी होता यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझी करुणा अपार आहे. तुझा एकुलता पुत्र परत आमच्या भेटीस येणार म्हणून आमची मने आनंदाने भरली आहेत. तुझ्या पुत्राच्या मध्यस्थीने आम्ही सादर केलेल्या आमच्या विनंत्या तू मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण गीत क्रमांक 566. स्वीकार लो भगवान. गीत क्रमांक 566. स्वीकार लो भगवान, उपहार है दिल की ममता. स्वीकार लो भगवान, तव प्रेम की बहे सरिता सदा मिले हमें प्रभुता. हे लाख रसरो केवल लो विनती प्रभु सुनलो. स्वीकार लो भगवन, उपहार है दिल की ममता. स्वीकार लो भगवन. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस, कारण आम्ही अर्पण करीत असलेला हा द्राक्षरस तुझ्या चांगुलपणामुळे आम्हाला मिळाला आहे. द्राक्षवेलीने उपजविलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आमच्यासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या पवित्र ख्रिस्ताचे कल्याण व्हावे म्हणून हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभो, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व टिकून आहे. तुझ्या ह्या दयाळूपणामुळेच आम्ही आमच्या प्रार्थना व ही दाने तुला अर्पण करीत आहोत. त्यांचा स्वीकार कर व आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. भीती लावलेली आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया.
हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. कारण आम्हासाठी नम्रता धारण करून येशू मनुष्य झाला आणि तुझी अनादिकालीन योजना त्याने पुरी केली व आमच्या तारणाचा मार्ग मोकळा केला. आपल्या वैभवाने तो पुन्हा येईल आणि अभिवचन दिलेल्या तारणात आम्हाला सहभागी करील, या आशेने आम्ही त्याच्या आगमनाची वाट पाहत आहोत. आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत व महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा निरंतर गौरव गातो. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दबवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप जॉन रॉड्रिक्स, आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव.
आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विस्मरण मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धनिकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगी ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्वसमर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो हो. तारणारीची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करण्याला क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. ह्या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सुद्धा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सेवेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांतीबाईके देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. प्रभूची शांती, प्रभूची शांती, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराच्या कोकरा मावळा. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराच्या मावळा. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वर. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धान्य. हे प्रभू, तू माझ्या छत्राखाली सेवेत की माझे वचन आहे, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्त शरीर
हे एरुशलेमे, उठ, उंबरठ्यावर उभी राहा आणि पहा, परमेश्वराकडून तुझ्याकडे आनंदाचे आगमन होत आहे. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर बापा, तू आम्हाला स्वर्गातून भाकर दिली आहेस. या स्वर्गीय भाकरीमुळे सद्बुद्धीने चालण्यास व स्वर्गीय गोष्टींची आवड धरण्यास आम्हाला शक्ती मिळो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सूचनेसाठी खाली बसूया. संडे अनाउन्समेंट. आजच्या मिसाचे आयोजन व स्वच्छता संत फ्रान्सिस झेवियर पालकाडी विभागाने केली. त्यांचे मनपूर्वक आभार. पुढच्या रविवारी 14 डिसेंबर 2025 मिसाचे आयोजन व स्वच्छता फातिमा माता आनंदनगर विभागाचे असेल. शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर इमृतीवरील झेंडा फडकविणे, मिसाचे आयोजन, पालखी आणि स्वच्छता फातिमा माता आनंदनगर विभागाचे असेल. आपण बॅरन ख्रिसमस ट्री ही गरिबाची नावे पाकिटात घालून सजवले आहे. आपण एक पाकिट घेऊन त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी प्रार्थना या आगमन कालात करून ख्रिसमससाठी त्यांना उपयुक्त गिफ्ट हॅम्पर बनवावे व आणून या झाडाजवळ असलेल्या खिडकीवर ठेवायचे आहे. ख्रिसमसच्या दिवशी हे बॅनर ट्री ख्रिसमस ट्री म्हणून आपण अनुभवणार आहोत. या बॅरन ट्रीवर संडे स्कूलची मुले सत्कार्य करून ती झाडाच्या पानावर लिहून लावणार आहेत. कृपया आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचे आहे. सेंटर फॉर सोशल ॲक्शनतर्फे कॅम्पेन अगेन्स्ट अँगर अँड डिसीज, भुकेले व आजारांसाठी मदत 2025 गरिबासाठी दान देण्यास आपणास विनंती केली आहे. कॅश डोनेशन तुम्ही बॉक्समध्ये टाकणे, ते चर्चच्या अकाउंटमध्ये जमा करून चेक पाठविला जाईल. चेक पेमेंट, ऑनलाईन पेमेंट आणि कॉन्टॅक्ट नंबर नोटीस बोर्डवर किंवा आपल्या व्हॉट्सअपवर डिटेल्स कार्डिनलच्या सर्क्युलरमध्ये आहे. तसेच काही डिटेल्स पॉकेटावर देखील आहे. यंदा 12 गाव परिवारातर्फे स्टार व गोट्याचे सादरीकरण प्रेझेंटेशन असेल. विषय: येशूचा जन्म गरिबात झाला, येशू गरिबीत वाढला व येशूचा मृत्यू गरिबीत झाला. सविस्तर माहिती PPC मेंबर देतील. आपली एंट्री व लोकेशन PPC मेंबरद्वारे 15 डिसेंबरपर्यंत द्यायची आहे. संत जेरोम चर्च काश्मीरा नोविना व सणाचा कार्यक्रम नोटीसबोर्डवर लावला आहे. इच्छुकाने नोटीस बोर्ड पाहावा. फॅमिली फेस्टिवलसाठी गाव परिवाराच्या ग्रुपवर माहिती व QR कोड पाठवला आहे. 28 डिसेंबरला उत्तन भाटेबद्दल वेलणकरनी या ठिकाणी सकाळी 11 वाजता आर्चबिशप जॉन रॉड्रिग्स व बिशप डॉमिनिक सॅव्हियो मिसा साजरी करतील. सहकुटुंब गॅदरिंगसाठी रजिस्ट्रेशन करून घेणे. संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम नोटीस बोर्डवर लावला आहे. पुढच्या रविवारी 14 डिसेंबरला ख्रिसमस बाजार चर्च कंपाऊंडमध्ये संडे स्कूलची मुले, शिक्षक व पालकातर्फे आयोजित केला आहे. आपण ख्रिसमसचे डेकोरेशन मुलाकडून खरेदी करायचे आहे. ख्रिसमस जुबिली वर्षात कॅरल सिंगिंग 21 डिसेंबरला संडे स्कूलने आयोजित केले आहे. त्याच्याबरोबर चर्चचे तिन्ही कॉयर देखील 2 ते 3 मिनिटाचे कॅरल सिंगिंग करतील. प्रथम ख्रिस्त प्रसादाच्या मुलासाठी फर्स्ट होली कम्युनियन रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 सकाळी 9 वाजता मुलांच्या इंग्रजी मिसावर दिले जाईल. पालकांची मीटिंग 14 डिसेंबरला सकाळी मुलांच्या इंग्रजी मिसानंतर चर्च हॉलमध्ये असेल. सर्व पालकांची उपस्थिती महत्त्वाची आहे. प्री बॅप्टिझम कोचची दाम्पत्ये 4-5 महिन्याहून अधिक बालाच्या अपेक्षित आहेत. त्यांच्यासाठी गुरुवार 11 डिसेंबरला संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत कोर्स आयोजित केला आहे. तरी कृपया या कोर्सचा लाभ संबंधितांनी घ्यावा ही विनंती.
पॅरिस कौन्सिलची सभासदांची सभा बुधवार दिनांक 13 डिसेंबर संध्याकाळी 7:30 वाजता चर्च हॉलमध्ये असेल. सर्वांनी वेळेवर हजर राहावे ही नम्र विनंती. रविवार 30 नोव्हेंबरचे दान रुपये 16,587 रुपये. बुधवार 26 नोव्हेंबरचे दान रुपये 1,447 रुपये. चर्च डोनेशन रुपये 1,500 देणार रोजी रुफस नुनीस, रुपये 1,000 देणार भाविका व विबियन नुनीस. वाढदिवसानिमित्त संडे स्कूल मुलांच्या स्नॅक्ससाठी रुपये 2,000 देणार जेडन जॅक्सन कोरिया. समाज कल्याण निधी रुपये 6,300 देणार संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी विभाग. आपल्या उदारतेबद्दल धन्यवाद. बंधू भगिनींनो, पुन्हा एकदा आठवण करून देतो. सूचनेमध्ये तुम्ही ऐकलेलंच आहे, ही जी एन्व्हलप्स आहेत ही दरवर्षी CSCकडून सेंटर फॉर सोशल ॲक्शन त्यांच्याकडून येत असतात. आणि ह्यामध्ये आपण ह्या आगमन काळामध्ये जे दान आपण आपणास करावयाचं आहे किंवा सत्कार्य करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला ही पाकिटे आहेत ज्याच्यावर तुम्ही 2,000वरून जर जास्त पैसे द्यायचे असतील तर तुम्ही चेकद्वारे किंवा त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही ऑनलाईन पेमेंट देखील करू शकता. परंतु ही जी एन्व्हलप्स आहेत ते विशेष करून जे गरीब आहेत, जे आजारी आहेत त्यांच्यासाठी ते वापरलं जात असते. आणि म्हणून आपण ह्या आगमन काळामध्ये एक सत्कार्य म्हणून ते करायचं आहे. तर ही एन्व्हलप्स इथे ठेवलेली आहेत रेलिंगवर, आपण ते घेऊन जायचे आहेत. मी ही सूचना परत करत आहे कारण बरेचशी लग्न वगैरे आहेत, त्यामुळे आपण ह्या सूचना कधीकधी आपल्या कानावर जात नसतात. तर त्याचबरोबर मुक्तिसागर ह्यांनी जी डायरी, बायबल डायरी आपल्यासाठी प्रकाशित केलेली आहे ख्रिस्त राज्याच्या सणाच्या दिवशी, तर त्या डायऱ्या आज आपल्या ऑफिसमध्ये उपलब्ध असतातच, परंतु आज त्यांच्या स्टाफ ह्या ठिकाणी आलेले आहेत. आणि एक तारोडी बाजूला आणि त्याचबरोबर दुसरे स्टेज बाजूला त्यांची स्टॉल्स आहेत. तर त्या ठिकाणावरून ही डायरी आपण विकत घ्यायची आहे. तिची किंमत आहे 250 रुपये. त्याच्यामध्ये वाचनं आहेत दिवसाची, त्याचबरोबर मननचिंतन आहे. तर ते आपल्याला थोडीशी आध्यात्मिक तयारी करण्यासाठी किंवा देवाच्या वचनावर मननचिंतन करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं किंवा मदत मिळू शकते. तर आपण त्या विकत घ्यायच्या आहेत. उभे राहून आशीर्वाद स्वीकारूया. प्रभू तुम्हाबरोबर असो. बंधू भगिनींनो, आपली मान खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपले उत्तर असेल आमेन. देवाचा पुत्र जगामध्ये येऊन गेला यावर तुमचा विश्वास आहे. त्याच्या पुन्हा येण्याची तुम्ही आता वाट पाहत आहात. तो येईल तेव्हा पावित्र्याच्या प्रकाशाने तुमची मने उजळत व त्याच्या आशीर्वादाने तुमची हृदय भरून जावोत. आमेन. आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर तुमचा विश्वास दृढ, तुमची आशा सुखदायी व तुमची प्रीती सक्रिय ठेवो. आपला तारणारा मनुष्य होऊन जगामध्ये राहिला होता याबद्दल तुम्ही आनंदित झाला आहात. आपल्या वैभवाने तो पुन्हा येईल तेव्हा सार्वकालिक जीवन तो तुम्हाला दान करो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हावर येवो आणि सदा सर्वकाळ तुम्हावर राहो. आमेन. तुमच्या जीवनाने प्रभूचा गौरव करी शांतीने जा. देवाला धन्यवाद. अंतिम गीत क्रमांक 252. हर्ष करा, जल्लोष करा. गीत क्रमांक 252. प्रभु
स्वप्न देवाचे आज हो साकारले साकारले स्वप्न देवाचे आज हो साकारले साकारले बाळ देवाचे धरती उतरले उतरले बाळ देवाचे धरती उतरले उतरले ग्लोरिया युगायुगाच्या अंतरात बीज देवाने जे पेरिले युगायुगाच्या अंतरात बीज देवाने जे पेरिले तीन दरेच्या उरावर नवेच कोंबळे उगवले नगरीच्या ओरावर नवेच कोंबळे उगवले अंधाराच्या वाटेवर अंधाराच्या वाटेवर दीपसहस्र उजळले उजळले ग्लोरिया 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 स्वप्न देवाचे आज हो साकारले साकारले स्वप्न देवाचे आज हो साकारले साकारले बाळ देवाचे धरती उतरले